चला मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत कालचा एक्सरसाइज. बरोबर, मागच्या लेक्चर मध्ये आपण आलो होतो क्वेश्चन नंबर 15 पर्यंत. बरोबर, क्वेश्चन नंबर 15 च्या पुढे आज आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे, एक्सरसाइज चालू आहे, एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 15. चला इथे बघा आता काय दिलेलं आहे. 3 + 5 इज ग्रेटर दॅन 11. ओहो, 3 + 5 ग्रेटर दॅन 11 दिलेलं आहे बाळांनो. 3 + 5 ग्रेटर दॅन 11. मला सांगा हे स्टेटमेंट आहे का? स्टेटमेंट आहे बाळांनो. मी तुम्हाला सांगितलंय की बाबा हे स्टेटमेंट आहे. इन्फॉर्मेशन कन्वे करते स्टेटमेंट आहे. इन्फॉर्मेशन रॉंग कन्वे करते ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. ठीक आहे, सो आता बाळांनो बघा इथे इन्फॉर्मेशन कन्वे काय होतीये. 3 + 5 इज ग्रेटर दॅन 11. 8 इज ग्रेटर दॅन 11. ये क्या बात हुई. ठीक आहे, सो ट्रूथ व्हॅल्यू काय असणार बाळांनो याची? ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असणार. स्टेटमेंट आहे का? द स्टेटमेंट आहे येस. ठीक आहे, मी तुम्हाला फॉर्मॅट कसा लिहायचा हे मी आतापर्यंत 14th प्रॉब्लेम पर्यंत लिहून दिलेलं आहे. गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय असेल ते XYZ. ठीक आहे ना. आता या सगळ्या फॉर्मॅट आहे ना, तुम्हाला याच्यासाठी मागची व्हिडिओ बघायला लागेल. ठीक आहे, आता इथून पुढे आपण क्वेश्चन्स कंटिन्यू करणार आहे. याच्या पुढचा क्वेश्चन बाळांनो, आणि आजच्या व्हिडिओमध्ये बाळांनो आपण नवीन एक टॉपिक सुद्धा डिस्कस करणार आहे. सर कोणता टॉपिक? वेट फॉर द सरप्राईज. कारण स्टेटमेंट आपला हा एक्सरसाइज नंतर फिनिश होतं. त्यानंतर आपण नवीन टॉपिक सुरू करतोय या चॅप्टर मधला. राईट, पुढे लक्ष द्या. आता द नंबर पाय, हे पाय कोंबडीचे पाय इज अन इरॅशनल नंबर. ओहो बाळांनो, आता डायरेक्टली मी आहे ना टिपिकल टीचर सारखं हे स्टेटमेंट आहे का, ट्रूथ व्हॅल्यू आहे का, या गोष्टी डिस्कस नाही करणार. तुम्हाला आता इथे प्रत्येक क्षणाक्षणाला मी बेसिक्स रिवाइज करून देणार. सर याच्यामध्ये काय बेसिक्स रिवाइज करणार आहे तुम्ही? याच्यामध्ये बाळांनो रॅशनल आणि इरॅशनल नंबर या गोष्टीचं नॉलेज असणं महत्वाचं आहे. जर एखादा गाव पातळीमध्ये कोणतरी बसला असेल कोपऱ्यामध्ये माझा व्हिडिओ बघत मस्तपैकी, त्याला कळलं पाहिजे भाई हे सगळ्या गोष्टी मास्टर म्हणतोय, स्टेटमेंट आहे, ट्रूथ व्हॅल्यू ही आहे, पण त्याला हेच कळत नाहीये की सर रॅशनल नंबर काय असतात, इरॅशनल काय असतात. मला माहिती तुम्ही 12th चे स्टुडंट आहात, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत, बट माझा जॉब आहे की तुम्हाला हे एक्सप्लेन करून द्यायचं. ठीक आहे ना. सो लक्ष द्या. इरॅशनल नंबर बाळांनो, यासाठी तुम्हाला रॅशनल नंबर पण माहित असणं गरजेचं आहे. रॅशनल नंबर होते क्या है? ओहो, रॅशनल नंबर म्हणजे काय माहिती का? सपोज एक एक्झाम्पल घेतो मी. 1/2 याचा आन्सर बाळांनो 0.50 येणार आणि 50 नंतर स्टॉप असणार. त्याच्या पुढे काही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असे कोणते नंबर्स नसणार. रॅशनल म्हणजे काय आणि इरॅशनल म्हणजे काय आता तुम्हाला कळेल. ठीक आहे, आता हे झालं रॅशनलचं. ठीक आहे, किंवा अजून एक एक्झाम्पल घेतो. 1/3 याचा आन्सर 0.33333333333333333333 कॅमेराच्या बाहेर गेलो मी. राईट, 333333 आटपाडी एकदम 333333 एंड पृथ्वीची वरदक्षिणा. याचा आन्सर काय? हे. आता हे रॅशनल नंबर आहे का? द आन्सर इज येस. हा पण रॅशनल नंबर आहे. सर रॅशनल नंबर म्हणजे असतात काय? ऐका, जो टर्मिनेटिंग होतो. फॉर एक्झाम्पल की आता 1/2 त्याचा आन्सर एक स्टॉप होऊन जातं 0.50, किंवा रिपिटेशन मध्ये येतात नंबर्स. जसे की इथे बघा 0.33333333 रिपिटेशन आहे ना 3, तर हे दोन्ही केस रॅशनलचे. सर मग इरॅशनल काय? याच्या अपोजिट काय असणार दाखवतो, लक्ष द्या. याच्या अपोजिट काय असणार? इरैशनल. रैशनल को सीखा, अब इरैशनल सीखने की बारी. इरैशनल बाळांनो, इरैशनल सीन असा असतो की हे नंबर थांबत नाहीत. यांची आगीन गाडी झुक 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 आगीन गाडी. ठीक आहे, ही थांबत नाही, पण याच्यामध्ये रिपिटेशन पण नकोय. कारण जसं की आपण बघितलं 0.33333 हे रॅशनल नंबर आहे, याची पण आगीन गाडी थांबत नाही. पण प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की इथे रिपिटेशन होत राहते, बट इथे रिपिटेशन नाही होणार. फॉर एक्झाम्पल 1 4 3 8 9 5 0 1 7 डॉट 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 डॉट. रिपिटेशन नाहीये कुठलाच
फॉर्मॅट रिपीट होतोय का? नाही होते, इररॅशनल नंबर आहे. कळतंय मी काय बोलतोय ते तुम्हाला, की इररॅशनल नंबर काय होतात? नॉन टर्मिनेटिंग, याचा अर्थ थांबत नाहीत ते, कॅल्क्युलेटरवर वेगवेगळी संख्या येतच राहते. आणि दुसरी गोष्ट नॉन रिपीटिंग, हे असतात इररॅशनल नंबर. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलंय पाय इररॅशनल नंबर आहे का? बाळांनो, पायची व्हॅल्यू तुम्हाला माहित असली पाहिजे. पायची व्हॅल्यू काय असते? विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा. कधी जुन्या मॅथ्स मध्ये आपण ऐकलेलं आहे का की पायची व्हॅल्यू काय असते? पायची व्हॅल्यू असते 3.14 डॉट 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 डॉट. ठीक आहे, 14159 समथिंग डॉट 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 14159 डॉट 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 अप टू इन्फिनिटी. सो सांगायचा मुद्दा काय, हे रॅशनल आहे का इरॅशनल आहे? पण तुम्हाला माहिती आहे हे इरॅशनल आहे. मग मला एक सांगा, ही जी गोष्ट आहे, ही जी गोष्ट आहे, द नंबर पाय इज अन इरॅशनल नंबर, इज इट अ स्टेटमेंट? येस, इट इज अ स्टेटमेंट. सर ट्रू आहे म्हणून स्टेटमेंट का? नाही बाळांनो, इन्फॉर्मेशन कन्वे करतंय म्हणून स्टेटमेंट आहे. दुसरी गोष्ट, ट्रूथ व्हॅल्यू काय? ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू. सो गिवन स्टेटमेंट इज अ, गिवन सेंटेंस इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट, यस. ट्रूथ वैल्यू क्या है इसका? वो भी ट्रू. ठीक है, चला आता पुढे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 12. 12 काय म्हणतोय बघूया आपण. 12 प्रॉब्लेम नीट बघा इथे. आता या प्रॉब्लेम कडे बघताना आहे ना, याच्याकडे असं बघा, एक्स स्क्वेअर आहे हा मायनस वाय स्क्वेअर आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की एक्स हे काय डोक्यावर 2, याचा अर्थ असतो एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना. सो बेसिकली काय झालं इथे लक्षात घ्या. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय, आणि इथं एक्स मायनस वाय आहे, आणि इथे दिलंय की एक्स अँड वाय बिलॉंग्स टू रॅशनल रियल नंबर. आता बाळांनो मला एक सांगा, या केसमध्ये एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय दिलाय, राईट. तर आता रॅशनल नंबर, रॅशनल आणि इरॅशनल नंबर याला मिळून काय बनतात हे मला सांगा पहिल्यांदा तुम्ही. ठीक आहे ना, रॅशनल आणि इरॅशनल नंबरला मिळून काय बनतो? तर रियल नंबर बनतो. ठीक आहे ना, रॅशनल इरॅशनल नंबरला मिळून रियल नंबर बनतो. सो याचं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आहे का? पहिली गोष्ट स्टेटमेंट आहे सर, पहिली गोष्ट स्टेटमेंट आहे. आणि ट्रूथ व्हॅल्यू काय? ट्रूथ व्हॅल्यू पण ट्रू आहे. ठीक आहे ना, चला पुढे, आता पुढे जाऊया. The number 2 is the only even prime number. ओहो, ओनली इवन प्राइम नंबर. आता काय सांगितलं इथे बघा, आणि इथे सुद्धा आपण बेसिक्स क्लिअर करणार आहे. प्राइम नंबर म्हणजे असतात काय सर? प्राइम नंबर, पहिले हे गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, प्राइम नंबर म्हणजे आहे ना ज्याचे फॅक्टर दोनच असतात. दोन फॅक्टर म्हणजे काय लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल 2 हे कुणाच्या पाड्यात येतं? एक तर 1च्या आणि एक 2च्या, राईट. एक तर 1च्या आणि एक तर 2च्या. हे असे दोनच प्रोबॅबिलिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक नंबर घ्या कोणता पण, आणि त्याला तो एक तर त्या 1च्या पाड्यात असला पाहिजे किंवा 2च्या पाड्यात असला पाहिजे. 2च्या नाही, म्हणजे तो एक कोणत्या पण पाड्यामध्ये असला पाहिजे. बेसिकली दोनच त्याचे फॅक्टर पडले पाहिजेत. फॅक्टर कळते का? बे के बे, 1 दुने 2. ठीक आहे, आता 3च्या केसमध्ये बाळांनो मला 3च्या केसमध्ये सांगा याचे फॅक्टर्स किती पडू शकतात? एक तर 1 पडू शकतो. दुसरा फॅक्टर काय पडणार याचा? 3 इटसेल्फ. 3ला परत दुसऱ्या कुठल्या पाढ्यामध्ये बघितले का तुम्ही? 4 त्रिकोण 3, 5 त्रिकोण 3, 6 6 3. ठीक आहे, असं थोडी ना असणार बाळांनो. ठीक आहे, सांगायचा मुद्दा काय की तुम्हाला आता प्राइम नंबर काय आले, फॅक्टर किती असणं गरजेचं आहे? 2च असणं गरजेचं आहे, राईट. सो आता 2 झाला, 3 झाला. मला सांगा 4 घेऊया आपण. 4, आता 4ला 1 असणार, 2 असणार. 2 कसं काय सर? बे दुने 4 आणि 4 एके 4. आता इथे बघा, इथे बघा, इथे बघा, इथे याचे फॅक्टर्स किती निघाले?
1 2 आणि 3, 1 2 आणि 3. बाळांनो हेच गोष्ट मला सांगायची आहे की ज्या वेळेस एखाद्या नंबरचे फॅक्टर 2 पेक्षा जास्त असतात तो प्राईम नंबर नसतो, राईट. सो त्यांनी सांगितलंय द नंबर 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर अँड दिस इज ट्रू. ठीक आहे, दिस इज ट्रू स्टेटमेंट. ठीक आहे ना. सो आता मला सांगा, हे स्टेटमेंट तर ट्रू आहे, पण हे स्टेटमेंट आहे का? येस सर. द सेंटेन्स कन्वेइंग इन्फॉर्मेशन और सम फॅक्ट इज कॉल्ड स्टेटमेंट. सो सर हे जे आहे ना, हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट. येस. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. डन. आता लक्ष द्या इथे. ठीक आहे, लक्ष द्या. आता पुढचा आपण पॉइंट आता बघणार आहे, डिस्कस करणार आहे बाळांनो. नेक्स्ट पॉइंट, टू co-planar lines are either parallel or intersecting. ओहो, लक्षात घ्या. co-planar line म्हणजे काय? co-planar lines म्हणजे काय असतात हे मी पहिल्यांदा एक्सप्लेन करतो, मग तुम्हाला हे सेंटेन्सचा अर्थ कळेल. राईट, प्लीज लक्ष द्या. co-planar line म्हणजे काय माहिती का, की एक प्लेन सरफेस आहे. सपोज एक एक्झाम्पल, हा एक सरफेस आहे, राईट. एका प्लेन सरफेसवर असणाऱ्या लाईन्स या एकतर पॅरलल असतात किंवा इंटरसेक्टिंग असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आपण प्रयोगच करून बघूया. चला, आता हा प्लेन सरफेस आहे. को-प्लॅनर म्हणजे काय? एक प्लेन सरफेस. ठीक आहे, या प्लेन सरफेसवर एकतर लाईन, मी कशा पण लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, एक लाईन मी अशी करतो, मी डोळे झाकून केली आहे, लिटरली सांगतो. हे बघा, दुसरा पण मी डोळा झाकतो. ठीक आहे, आता बाळांनो बघा, मी डोळे झाकून लाईन मारल्या, डोळे झाकून लाईन मारल्या, पण आता या लाईन इंटरसेक्ट होत आहेत का? आता तुम्ही म्हणाल नाही सर इथे तर सरफेस संपतोय. बाळांनो तसं नाही. हा जो आहे ना सरफेस, हा पुढे या सरफेसवर ह्या लाईन जशा जशा वाढत जातील तशा कुठे ना कुठेतरी इंटरसेक्ट करणार. इंटरसेक्ट करणार ना. म्हणजे एक तर मी कोणती पण लाईन मारली, एक अशी मारली, एक अशी मारली, तुम्ही मला सर एक इकडे मारा, एक इकडे मारा, कशी इंटरसेक्ट करेल? करणार ना. जर ही लाईन वाढत गेली पुढे, ही लाईन पुढे वाढत गेली तर ती इंटरसेक्ट करणार. सर आता एक काम करा, तुम्ही आहे ना हे सगळ्या गोष्टी बंद करून टाका. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना हे बंद करा आणि तुम्ही एक काम करा की सर 2 पॅरलल लाईन ड्रॉ करा. 2 पॅरलल लाईन ड्रॉ करा. आता या थोडी ना इंटरसेक्ट करणार, बरोबर आहे. मग त्यांनी म्हटलंच काय, एका सरफेसवर तुम्ही कशी आपण लाईन मारा, एकतर त्या पॅरलल असणार, नाहीतर कुठे पण मारलेल्या लाईन इंटरसेक्ट करणार. द आन्सर इज ट्रू. इज इट अ स्टेटमेंट? येस. ठीक आहे, सो स्टेटमेंट आहे का बाळांनो? स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे का? येस. ट्रूथ व्हॅल्यू काय याची? ट्रू. झेपते? स्टेटमेंट आहे. येस. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. ठीक आहे, एक असा इंटरसेक्ट होऊ शकतो, राईट, पॅरलल असू शकतो. चला पुढे. ओ हो 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 हो. Oh, सर फोकस ऑन द कन्सेप्ट. ओके ओके ओके. बाळांनो काय म्हणताय बघा हे. ठीक आहे बाळांनो, तुम्ही इतके नालायक आहात ना, तुम्ही आहे ना वरचा क्वेश्चन गेला खड्ड्यात, तुम्ही हेच फोटो बघत बसणार. मूर्ख आहात तुम्ही. फोटो रेफरन्स साठी दिलाय, रेफरन्स. ठीक आहे, सो लक्षात घ्या. द नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ 7 गर्ल्स इन अ रो फॉर अ फोटोग्राफ इज 7 फॅक्टोरियल. हे एक स्टेटमेंट आहे. बाळा तुम्ही इतके नालायक आहेत ना, तुम्ही याच्याकडे फोकसच नाही करणार. पुढे जाऊया आपण, ब्लँक पेज घेऊया जरा. बाळांनो ते काय म्हणतात माहिती का, की 7 मुली ज्या आता इथे होत्या उभ्या सरळ रेषेत, त्या फोटोग्राफ साठी किती प्रकारे त्यांची अरेंजमेंट करू शकतो आपण? सर मुलींची अरेंजमेंट? येस, फोटोग्राफ साठी. ठीक आहे, सो त्या 7 मुलींची अरेंजमेंट आपण कशा त्यांना फिरवू शकतो, इकडून तिकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे, की जेणेकरून त्यांचे वेगवेगळे वेगवेगळे फोटो निघतील. तर त्यांचं असं म्हणणं आहे की याचा आन्सर यायला पाहिजे 7 फॅक्टोरियल. काय यायला पाहिजे? 7 फॅक्टोरियल. आता अरेंजमेंट 7 फैक्टोरियल, कहीं तो सुना सुना लग रहा है माँ, कहीं तो सुना सुना लग रहा है. मेरे शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है माँ, मेरे शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है. बाळांनो ही गोष्ट तुम्ही 11वीत शिकली. कशात शिकली? 11वीत. सर 11वीत कोणत्या चॅप्टर मध्ये शिकले? परम्युटेशन कॉम्बिनेशन.
परम्युटेशन, कॉम्बिनेशन. आठवा ते गोल्डन दिवस की ज्यामध्ये तुम्ही परम्युटेशन शिकले होता, त्यामध्ये तुम्हाला अरेंजमेंटची कन्सेप्ट शिकवली होती. आणि अरेंजमेंटची कन्सेप्ट काय सांगायची बाळांनो, लक्ष द्या नालायकांनो. सपोज मला 7 गर्ल्स आहेत, यांना अरेंज करायचंय फोटोग्राफ साठी, अरेंजमेंट करायची आहे. सर असं बोला. येस, अरेंजमेंट करायची आहे फोटोग्राफ साठी, राईट. तर आता यांची अरेंजमेंट मी कशा कशा पद्धतीने करणार, लक्ष द्या बाळांनो. आता ज्यावेळेस मला आहे ना अरेंजमेंट करायची असते, त्यावेळेस असतं परम्युटेशन. परम्युटेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे NPR. NPR. आता इथे 7 मुली आहेत, जागा पण 7 आहेत, 7p7. ठीक आहे, हा फॉर्म्युला लागणार. आणि 7p7 ला जर मी सॉल्व्ह करायला गेलो तर याचा आन्सर येणार 7 फॅक्टोरियल, 7 - 7 फॅक्टोरियल. बाळांनो याचा आन्सर काय येते बघा आता पुढे, 7 फॅक्टोरियल. याचा आन्सर काय येते फायनल, 7 फॅक्टोरियल. म्हणजे मी इथे प्रूव्ह करून दाखवलं की 7 मुलींना 7 फॅक्टोरियल प्रमाणे अरेंज करू शकतो फोटोग्राफ साठी, राईट. चला इकडे बघा. ठीक आहे, तुम्ही मला सर पोच द्या, तुम्ही पण एक फोटो होऊन जाऊ द्या, आम्ही स्टोरीला टाकतो. नालायकांनो असं काय करू नका, ठीक आहे ना. सो आता पुढे जाऊया आपण बाळांनो. हे आन्सर काय असणार आहे मग, इट इज अ स्टेटमेंट. येस. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. येस, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. ठीक आहे. एक नालायक म्हणतो की सगळ्या मुली सेमच दिसतात. व्हॉट ऑब्झर्वेशन. चला पुढे. गिव्ह मी अ कंपास बॉक्स, गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन, गिव्ह मी कंपास बॉक्स. आय वॉन्ट सोडा. आता कंपास बॉक्स मागितलं बाळांनो, कंपास बॉक्स. कंपास बॉक्स, यु नो कंपास बॉक्स. कंपास बॉक्स म्हणजे कसलं स्टेटमेंट आहे, गिव्ह मी अ कंपास बॉक्स. रिक्वेस्ट असू शकते का, येस रिक्वेस्ट असू शकते. ऑर्डर असू शकतात का, गिव्ह मी कंपास बॉक्स, ऑर्डर असू शकतात. सर याच्यातून मला काय आठवतंय, ओ ओ ओ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वरनं तुम्हाला अजून एक गोष्ट आठवायला पाहिजे नालायकांनो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे कधी स्टेटमेंट नसतात. सो याचा आन्सर काय येणार, गिवन सेंटेन्स इज अ इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, दॅट्स वाय इट इज नॉट अ स्टेटमेंट. आता हे काय आहे, स्टेटमेंट आहे का, नाही. सो स्टेटमेंट, सर स्टेटमेंट नाही, मग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू लिहू का फॉल्स लिहू. अरे नालाय का, जर स्टेटमेंटच नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू कुठून येणार, ऑन सेन्स. चला पुढे. आता आहे 22वा. ब्रिंग द मोटर कार हिअर, ब्रिंग द मोटर कार हिअर. आता मला सांगा, मी कुणाला तर म्हणतोय ड्रायव्हर गाडीला, ए गाडी आणि इकडे गाडी. आता या गोष्टीमध्ये बाळांनो मी ऑर्डर करत असेल, रिक्वेस्ट करत असेल, प्लीज गाडी आणाल का, गाडी आणा प्लीज, गाडी आणा. अरे यार छाप लोकांनो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ब्रिंग द मोटर कार हिअर, ब्रिंग द मोटर कार हिअर, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट असतात का, द आन्सर इज नो. आन्सर इज बिग नो. स्टेटमेंट असतात नाही. सर आन्सर एक्झाम मध्ये कसं लिहायचं, द गिवन सेंटेन्स इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू तर काय प्रश्नच येणार नाही माझ्याचा. ठीक आहे, चला पुढे. गोली बेटा मस्ती नाही, इट मे रेन टुडे. आता इथे गोली बेटा मस्ती नाही जेठालाल का आलेला आहे, याचा गोष्टीचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. इट मे रेन टुडे. टुडे, आता तुम्ही एक गोष्टी लक्षात घ्या, कदाचित हे लेक्चर पावसाळ्यात बघत असाल. काय काय मुलांना वाटेल अरे वा स्टेटमेंट आहे, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. अरे नालायकांनो, एखादा उन्हाळ्यात बघत असेल,
इट मे रेन टुडे, तो म्हणणार हे घंटा रेन रेन काय इथे. तर या गोष्टीमध्ये बाळांनो इथे प्रोबॅबिलिटी बघा ना, गोष्टीमध्ये काही पुट करू शकतो आपण. राईट, इट मे रेन टुडे, रेन टुडे शक्य आहे का, मे बी और मे नॉट बी. तुम्ही पावसाळ्यात बघत असाल तर ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, ठीक आहे. पण उन्हाळ्यात बघत असाल तर पाऊस येणार नाही, किती पण पैसा द्या. सो सांगायचा मुद्दा काय, इट मे रेन टुडे हे कसलं सेंटेन्स आहे सर, ओपन सेंटेन्स वाटतंय. ओ हो, ओपन सेंटेन्स 100% राईट. जर ओपन सेंटेन्स असेल तर मला सांगा हे स्टेटमेंट आहे का. सर हे स्टेटमेंट नाहीये, बिकॉज आम्ही शिकलेलो आहोत तुमच्याकडून मागच्या लेक्चरमध्ये, त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये की ओपन सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात. सर मॅथमॅटिकल फॉर्म्युला ते स्टेटमेंट असतात. ठीक आहे, चला पुढे. इफ a plus b is less than 7, where a is greater than or equal to 0 and b is greater than or equal to 0, then a is less than 7 and b is less than 7. ठीक आहे, आता बाळांनो आपल्याला आहे ना या इक्वेशनला सॉल्व्ह करून बघू आपण. ठीक आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी ना या इक्वेशनला सॉल्व्ह करू. ठीक आहे, लावा ताकद. आता इथे ना आपण कंडिशन मध्ये ना ए ला काय घेऊ शकतो, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, तर आपण 3 घेऊन बघू. सर 3, येस 3 घेऊन बघू. चला आता मी याच्यामध्ये पुट करतो 3 प्लस बी लेस दॅन 7. ठीक आहे, आता हा जो 3 आहे हा तिकडे गेला तर काय होणार, मायनस होणार बाळांनो, मायनस 100% मायनस होणार. तर आता मी इकडे पाठवतो याला, b इज इक्वल टू नाही सर, b लेस दॅन 7 मायनस 3. सो b इज लेस दॅन 7 मायनस 3 4. b लेस दॅन 4, b लेस दॅन 4 आला म्हणजे सॅटिस्फाय होते का कंडिशन. b इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, then a is less than 7 and b is less than 7. b is less than 7 सॅटिस्फाय होतीये सर. सर एक काम करा, अजून एक एक्झाम्पल घ्या म्हणजे आम्हाला अजून क्रिस्टल क्लिअर होईल. अजून एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला आहे ना हे इक्वेशनच क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता मी इथं a 0 घेऊन बघणार आहे. a काय घेणार आहे, 0 घेऊन बघणार आहे. बघू आपला आन्सर येतोय का. ठीक आहे, a इज इक्वल टू 0. आता जर मी a इज इक्वल टू 0 घेतलं तर 0 प्लस b इज लेस दॅन 7. सो b लेस दॅन 7, b लेस दॅन 7 येतोय का, कंडिशन सॅटिस्फाय, कंडिशन सॅटिस्फाय. बरोबर आहे ना. तुम्ही कोणती पण व्हॅल्यू पुट करून बघा a ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ची, तुम्हाला आन्सर काय येणार, a येणार एक तर लेस दॅन 7 किंवा b येणार लेस दॅन 7. सो हे स्टेटमेंट आहे का, आहे हे स्टेटमेंट. याची ट्रूथ व्हॅल्यू सर काय घेणार, याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे बाळांनो ट्रू. चला आपण पुढे जाऊयात बाळांनो. आयुष्यात नेहमी पुढे जात गेलं पाहिजे. माणसाने कधी पण थांबलेलं नसावं, नदीसारखं प्रवाहासारखं वाहत जावं. नेहमी समोर आंधी येऊ तुफान येऊ माणसाने पुढे प्रगती करत जावं. ठीक आहे ना, चला पुढे. आपल्याला हा एक्सरसाइज आज याच लेक्चर मध्ये संपवायचा आहे. कैन यू स्पीक इन इंग्लिश, क्या आप इंग्लिश में बात कर सकते हैं, क्वेश्चन है. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मला सांगा. मी लिटरली रक्ताचं पाणी केलेलं आहे मागच्या लेक्चर मध्ये. मी इतक्यांदा सांगितलंय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ओपन सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, दे आर नॉट स्टेटमेंट. सो हे सेंटेन्स आहे कसलं, इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. ठीक है, ट्रूथ वैल्यू आने का कुछ चांस ही नहीं. समझे बेटा, ओके डन, काय इशू.
काही दुविधा नाही? चला पुढे. आता पुढे जाण्याच्या आधी तुम्ही एक नोटीस केलं असेल की हा जो क्वेश्चन आहे हा एक्झरसाइज 1.1 चा शेवटचा क्वेश्चन, राईट? एक्झरसाइज 1.1 महाराष्ट्र बोर्ड टेक्स्ट बुक मधला हा शेवटचा प्रश्न आहे. आता बाळांनो, आपल्याला याच्यानंतर एक टर्म शिकायची आहे. याच्यानंतर आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकायची आहे. ती कोणती आहे? आता स्टेटमेंट तर आपण एंड झालो. आता स्टेटमेंटच्या नंतर आपल्याला कंटेंट मध्ये काय होतं? लॉजिकल कनेक्टिव्ह. सर लॉजिकल कनेक्टिव्ह काय? बाळांनो, लॉजिकल कनेक्टिव्ह शिकण्याच्या आधी आहे ना, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. लक्ष द्या जरा, ठीक आहे? लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ना, मी सांगायच्या आधी जरा तुम्हाला थोडीशी एक गोष्ट सांगतो. काही गोष्टी मला बोलायच्या आहेत, त्या गोष्टी नीट ऐकल्यावर तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्ह समजून येईल, ठीक आहे ना? एक लक्षात घ्या बाळांनो, एक रस्ता इथे थांबत होता. एक रस्ता इथे थांबत होता आणि दुसरा रस्ता इथे येऊन थांबत होता. सर ही तर दरी झाली मध्ये. येस, ठीक आहे ना? इथे होती एक राजकुमारी आणि इथे होता आपला छोटा भीम. भीम की शक्ति धूम मचाए, सामने कोई टिक ना पाए, छोटा भीम छोटा भीम. ऐका, आता इथे छोटा भीम आहे. छोटा सर तुम्ही मला सर छोटा नाही तो मोठा आहे, असू दे, छोटा मोठा काही असो, छोटा भीम. दुसरीकडे काय? राणी इंदुमती, राईट? आता प्रॉब्लेम काय झालाय बघा, ठीक आहे ना? राणी इंदुमतीला इकडे यायचंय. कुठे? छोटा भीम कडे. हे जरा विचित्रच वाटतं, ठीक आहे? राणी इंदुमतीला, इंदुमती राणी प्लीज हलू नका, इकडे यायचंय, छोटा भीमच्या साईडला यायचंय. सर छोटा भीमला तिकडे जायचंय का? अरे नालायकांनो, छोटा भीमला तिकडे कशाला जायचंय? राणी इंदुमतीला तिकडे यायचंय, ठीक आहे ना? राणी इंदुमतीला इकडे यायचंय. आता छोटा भीमने काय केलं? छोटा भीम म्हटला की तुमच्यासाठी मी काय करू? राणी इंदुमती म्हटली, हे बघ ऑप्शन खूप कमी आहे, एक काम कर, मला एक दोरी फेक, मी त्या दोरीला पकडते आणि तू मला इकडे खेच आणि मी इकडून इकडे येते. दुसरा ऑप्शन. राणी म्हटली की ठीक आहे, त्याच्यापेक्षा एकदम सिंपल, चांगला झकास मस्त फाडू आयडिया सांगते, एक मोठी शिडी आण, ती इकडे टाक, अर्धी इकडे टाक, त्या शिडीवरून मी अशी मस्तपैकी येते. तिसरा ऑप्शन दिला राणीने की एक पूलच बांधून टाक, पूल बांधल्यानंतर मी काय करेन की तिथून इकडे येईल, राईट? आता बाळांनो, हे जे ऑप्शन्स आहेत ना, हे जे ऑप्शन्स आहेत ना मध्ये, की ज्या ऑप्शन्सने या दोघांचा रस्ता कनेक्ट होणार आहे, या ऑप्शन्सने या दोन रस्ता कनेक्ट होणार आहे, या ऑप्शन्सला कनेक्टिव्ह म्हणतात, लॉजिकल कनेक्टिव्ह. तुम्ही मला सर काही डोक्यात गेलेलं नाहीये, पण हलकी हलकी आयडिया यायला लागलीये की दोन गोष्टींना जोडणारी गोष्ट लॉजिकल कनेक्टिव्ह वाटतीये. येस, पण आता सर पूल, दोरी किंवा एखादी शिडी याला लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतात का? नालायक आहात तुम्ही. आपण स्टेटमेंट नंतर लॉजिकल कनेक्टिव्ह बघतोय, म्हणजे दोन स्टेटमेंटला कनेक्ट करणारे वर्ड्स हे लॉजिकल कनेक्टिव्ह असणार. 100%, 100% सर, 100% आम्हाला वाटलंच होतं, राईट? तो आता बाळांनो एक लक्षात घ्या, पुढे लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये मी काय म्हटलंय की लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये कंपाऊंड स्टेटमेंट पहिल्यांदा आपल्याला शिकायचं. सर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे असे स्टेटमेंट की ज्यामध्ये एक पेक्षा जास्त स्टेटमेंट्स जोडले गेलेले आहेत. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? या चला बघा, टडन टडन टन टन टडन टन. Compound statement is a statement which is formed by combining two or more simple statements. ओहो, म्हणजे दोन पेक्षा जास्त किंवा दोन किंवा एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्सला कंबाईन करून बनतं कंपाऊंड स्टेटमेंट. सिंघम सिंघम, ठीक आहे? लक्षात घ्या, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉर्म बाय कंबाइनिंग टू और मोर सिंपल स्टेटमेंट्स, राईट? आता सर इथे खाली नोकियाचं काय? वाढनो, हा माणूस हात देतोय, इकडून हात येतोय, हा हात देतोय, इकडून हात येतोय,
या दोघांचा हात अजून टच झालेला नाहीये. हा टच होऊ शकतो लॉजिकल कनेक्टिव्हने. अँड, ऑर, इफ, हे आता पुढे आपण शिकणार आहे, किंवा इफ ओनली वगैरे वगैरे गोष्टी. तर आता या गोष्टी आपल्याला म्हणणार आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. पण त्याच्या आधी आपण बघितलं कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? टू ऑर मोर स्टेटमेंट असलेला स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट which is formed by combining two or more simple statement. ठीक है ना? सिंपल स्टेटमेंट. डन, डन, डनाडन, डन. ओके, नो इश्यू. ओके, गुड. चला आता बाळांनो लक्षात घ्या, कनेक्टिंग पीपल. येस, कनेक्टिंग पीपल. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट गोष्ट, आता इथून पुढे जी मी गोष्ट शिकवणार आहे ना, प्लीज याच्यामध्ये टाइमपास नकोय मला, काही सुद्धा नाही. तुमचा फोकस एकदम एकदम जास्त सॉलिड फोकस हवाय मला, सॉलिड. कारण की खरंच इथून पुढे आता मी स्लाइड जशी चेंज करेन, तिथून बरीच मुलं ही गोष्ट समजू शकत नाहीत, ते थरथर कापतात आणि पळून जातात. पण आपण पळून जाणार नाही. आपण ती गोष्ट एकदम सिंपल पद्धतीने एक्सप्लेन करणार आणि आपल्याला सिंपल पद्धतीने एक्झाम मध्ये लिहायची आहे. सो डोंट वरी. बोलो हरी हरी. बस आता इथून पुढे टाइमपास नाही. चला लक्ष द्या. 29 कंजंक्शन. ओहो सर, छोटा भीम आणि इंदुमतीमध्ये जेव्हा डिस्कशन चालू होतं, तेव्हा इंदुमतीने आयडिया दिली होती की पहिल्यांदा दोरी फेक. सर हे दोरी, रोप, या सगळ्या गोष्टी आहेत ना, यालाच तर आपण म्हणतो काय, लॉजिकल कनेक्टिव्ह. आता जसं की दोरी एक वेगळं नाव होतं, शिडी एक नाव होतं, पूल एक नाव होतं, नाव, नेम. तसंच बाळांनो या कनेक्टिव्ह मध्ये पहिलं जे नाव येतं ते येतं कंजंक्शन. कशाच येतं? कंजंक्शन. सर कंजंक्शन म्हणजे काय? कंजंक्शन म्हणजे आहे बाळांनो अँड. सर काय? अँड. सर उच्चार बरोबर येत नाहीये तुमचा. अँड, ठीक आहे ना? पाव अँड भाजी ती नाही माझी. ठीक आहे, चला पुढे लक्षात घ्या. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. अँड 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 3 + 5 इज ग्रेटर दॅन 11. आता इथे दोन स्टेटमेंट आहेत बाळांनो, दोन स्टेटमेंट आहेत. एक स्टेटमेंट बघा काय म्हणते, एव्हरी नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, एव्हरी नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आणि दुसरा स्टेटमेंट म्हणते 3 + 5 इज ग्रेटर दॅन और इक्वल ग्रेटर दॅन 11. ठीक आहे. आता जेव्हा एका स्टेटमेंट मध्ये एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असतात, याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. पहिल्यांदा सांगा मला, हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे का? आहे. आहे सर, आहे. ठीक आहे. ओ सर, मग आता याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू जर समजायची काढायची असेल तर आता प्रॉब्लेम आहे, बिकॉज दोन स्टेटमेंट मध्ये कधी कधी असं पण असू शकतं की पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहे, इट्स ओके. पण पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे, असं पण होऊ शकतं. किंवा पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. ओहो, इसको कहीं तो देखा है, पीछे वाला तो नहीं. येस. मग अशा सिच्युएशन मध्ये सर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढणार? बाळांनो त्यासाठी आहे ना, आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूचा आहे ना, कंजंक्शनचा एक टेबल आहे, जो तुमच्या टेक्स्ट बुकने दिलाय, जो मी तुम्हाला आहे ना एकदम भारी पद्धतीने दाखवेन की कसा शॉर्टकट मध्ये काढायचा. आणि एक्झाम मध्ये तो आपल्याला लक्षात ठेवायची गरजच नाही. आपली ट्रिक आहे ना, हम है तो क्या गम है, क्यों लेते हो टेंशन, क्यों घबराते हो बच्चे. ठीक आहे, चला तर मग आपण बघूया आता कंजंक्शन. याच्या आधी आपण काय करू, या गोष्टीला ऍझ्युम करू पी. सर पी म्हणजे एक स्टेटमेंट आहे ना, हे या एका स्टेटमेंटला पी मानलं, या स्टेटमेंटला आपण काय केलं, पी मानलं. चला दुसरं जे स्टेटमेंट आहे बाळांनो, या स्टेटमेंटला आपण ऍझ्युम करू क्यू. क्यू की सास भी कभी बहू थी. ठीक आहे, ऍझ्युम क्यू. आता मला सांगा, हे जे पी वाला स्टेटमेंट आहे, पी वाला स्टेटमेंट जरा नीट वाचा. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. इज इट ट्रू? येस, इट इज अ ट्रू. ठीक आहे,
सो पहिल्यांदा मला सांगा याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? ट्रू. ठीक आहे. पण जर सर दुसरं जे आहे दुसरं स्टेटमेंट त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय? याची ट्रूथ व्हॅल्यू अफसोस फॉल्स. जर याची व्हॅल्यू ट्रू आहे याची व्हॅल्यू फॉल्स आहे बाळांनो, मग मला सांगा आता मी करू काय? आता मी दोन परिस्थितीमध्ये अडकलो. आता मी खूप जास्त कन्फ्युज झालो की एक ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे, करू तो करू क्या? आता येणार तुमच्या कंजंक्शनचा टेबल आणि त्याचा शॉर्टकट. भाई सिखाएगा आ जाओ. ठीक आहे, लक्षात घ्या, आता पूर्णपणे लक्षात घ्या. जसं आपण याला पी मांडलं याला क्यू मांडलं बाळांनो, आणि आता आपण पुढे जाणार आहोत की या गोष्टींना डिटेलिंग मध्ये बघण्यासाठी की कंजंक्शनचे टेबल काय म्हणतात. पहिले इथे पी लिहायचं, इकडे क्यू लिहायचं, सिंपल पी क्यू. ओके, परत लिहायचं ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. सर असं का लिहायचं? मी पूर्ण गोष्ट डिटेल कन्सेप्ट एकदम टनाटन एक्सप्लेन करेन, फक्त शांत बसा आणि आता फक्त लक्ष द्या. ठीक आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. इथे लिहिणार मी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. इकडे लिहिणार मी पी अँड क्यू. सर याला तुम्ही काय बोललात? अँड. याला तुम्ही काय बोललात? अँड. ठीक आहे, चला ते साईनला लक्षात ठेवा प्लीज. ठीक आहे ना. आता पुढे काय करायचं बाळांनो? इथे लिहायचं टी, बाकी सगळीकडे लिहायचं एफ 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 एफ. चला लक्ष द्या आता बाळांनो, ऐका. हे जे मी केलं टी टी एफ एफ किंवा इथं जे मी केलं टी एफ टी एफ, याने काय होतं माहिती का की सगळ्या गोष्टी कव्हर होतात. सर सगळ्या गोष्टी म्हणजे काय बाळांनो? एक लक्ष द्या ना. जर समजा मी इकडे घेतलं असतं, फॉर एक्झाम्पल, एक मला ब्लँक पेज हवे प्लीज. समजा इथे मी शिकवतो तुम्हाला, लक्षात घ्या. मी जर समजा इथे केलं असतं टी एफ एफ टी, परत मला इथं टी टी परत एफ एफ असं घ्यावं लागलं असतं. पण माझा शॉर्टकट एकदम बेस्ट आहे. का बेस्ट आहे? बिकॉज यालाच मी कनेक्टेड पुढं पण केलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाते. लक्षात घ्या लक्षात घ्या. मी काय केलं? पहिल्यांदा केलं ट्रू ट्रू, परत घेतलं फॉल्स फॉल्स, आणि इथं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आणि याच्याच रिलेटेड जो तिसरा वाला टेबल आहे ना, तो याच्याशी कोरिलेट ऑटोमॅटिक होऊन जातोय. पहिलं ट्रू बाकी सगळं फॉल्स. टनाटन टनाटन टनाटन. या एका गोष्टीमुळे एकतर सगळ्यांचे कॉम्बिनेशन्स येतात याच्यामध्ये, आणि प्लस याचा फायनल आन्सर पण याच्याशी कनेक्टेड होत आहे. लक्ष द्या कसं. लक्ष द्या इकडे बघा, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळ्या कॉम्बिनेशनला फॉल्स. खतम, सिंपल. ठीक आहे, तुम्हाला जर ही गोष्ट एकदम लवकरात लवकर जर समजली असेल ना बाळांनो, लिटरली सांगतो की लोकांना ही गोष्ट समजण्यासाठी किंवा मग करण्यासाठी आहे ना, लोक विचित्रपणा करतात. पण जर तुम्हाला ही गोष्ट ऍक्च्युअल मध्ये कळली असेल ना, प्लीज आय डिझर्व 1 लाईक. तुम्ही कमेंट केली तर तुम्ही यार जिगर के तुकडा. ठीक आहे ना. कमेंट करा, लाईक करा, तुमच्यासाठी मेहनत चालू आहे बाळांनो, लिटरली तुमच्यासाठी. एक्झाम ओरिएंटेडच्या बॅचेस किंवा एक्झाम ओरिएंटेडचे लेक्चर्स जे असतात ते एवढे डिटेलिंग नसतात. माझा लिटरली एक उद्देश असतो. बऱ्याच मुलांना असं वाटत असेल सर एका कन्सेप्टला खूप तुम्ही खेचताय, तुम्ही एकदम डिटेलिंग मध्ये जाताय. ठीक आहे ना. प्रॉब्लेम काय माहिती का की तुमच्यासाठी ठीक आहे रे, तुम्ही कुठेतरी एक लोकली क्लास लावलाय, तो क्लास तुम्ही करताय, तो क्लास केल्यानंतर तुम्ही या व्हिडिओज बघताय तुमच्या कन्सेप्ट ब्रशअप होण्यासाठी. पण कितीतरी अशी मुलं आहेत जे गावात ग्रामीण भागामध्ये आता कुठेतरी बसले असतील, ज्यांना पुणे मुंबई अशा शहरांमध्ये येणं पॉसिबल नाहीये, रेंटच्या गोष्टी करणं पॉसिबल नाहीये, त्यांना कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणं पॉसिबल नाहीये. त्या मुलांचं काय रे? त्या मुलांना पण मी जर फास्ट फॉरवर्ड मध्ये घेतलं सगळ्या गोष्टी, तर त्या मुलं तर पहिल्यांदा शिकतात. एक जेन्युनली बघा त्या मुलांचा विचार करून की ते बिचारे काय, ज्या आई वडील, ज्यांचे आई वडील बाळांनो आज फी बघायला गेलं 15,000 20,000 एका सब्जेक्टची चार्ज करतात हे लोक. आणि अशामध्ये मला मान्य आहे आम्हाला एक्झाम ओरिएंटेड आम्ही द्यायचं चाललंय, आम्ही एक्झाम ओरिएंटेडच देतोय.
बट एक्झाम ओरिएंटेड मध्ये मी जर फास्ट फॉरवर्ड जर घेतलं तर त्याच मुलांचा फायदा होईल जे मुलं दुसऱ्यांदा बघतात व्हिडिओ. आणि मला जेन्युनली नाही वाटत की अशी मस्ती करावी की यार फक्त नाही का सेकंड टाइम बघणाऱ्यांचाच फायदा व्हावा, फर्स्ट टाइम वाल्यांना नको. मी खूपदा ट्राय करतो की यार नाही, आपण आहे ना खूप फास्ट जायचं, खूप हे करायचं, आपण नाही ह्याला हे करायचं, डिटेलमध्ये नाही शिकवायचं. बट प्रॉब्लेम काय माहिती का, ती एक बॅक ऑफ द माइंड असतं गोष्ट की यार कोणीतरी पहिल्यांदा बघतोय, पहिला व्ह्यू आहे त्याचा, हा पहिल्यांदा हे लेक्चर करतोय, त्याने क्लासेस नाहीत केले, तो या रिव्हिजनच्या लेक्चरवर पेपरला जाणार. सो दिल है के मानता नहीं, टंगडंग टंगडंग. चला पुढे. सो ट्रू ट्रू काय होणार बाळांनो, ट्रू. बाकी सगळं फॉल्स लिहून टाकायचं. का माहिती का, सत्य आणि असत्य असत्य, असत्य आणि सत्य असत्य, असत्य असत्य असत्य. ठीक आहे ना, संपला विषय, विषय क्लोज. सर आपल्या इक्वेशनचं काय होणार. आओ बच्चो तुम्ही सिखाय एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. हे जर ट्रू होतं, दुसरं जे आपला क्यू होता तो काय होता, फॉल्स होता. म्हणजे आपला टीएफ होता. टीएफ काय याच्यामध्ये बघा बरं, टीएफ टी 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 टीएफ काय बाळांनो, फॉल्स. टीएफ काय, फॉल्स. टीएफ फॉल्स. सिंपल. सो एकदम सिंपल गोष्ट आहे. पण आता काय होतं, ज्यावेळेस आपण आहे ना टेक्स्ट बुक बघायला जातो ना, त्याच्यामध्ये आपण अचंबित होतो. कारण की काय, डायरेक्टली ते टेबल दिलाय, त्या टेबलला काय हे त्रिकोण वगैरे केलंय, काय कळत नाहीये. सो काळजी करू नका. ठीक आहे, चला पुढे आता बाळांनो. आता इथे ओ हो सावधान रहे, सतर्क रहे. ठीक आहे, आता ज्या अर्थी हा माणूस येईल ना लेक्चर मध्ये, कधी पण लक्षात घ्या, कधी पण हा माणूस जर लेक्चर मध्ये आला तर हा माणूस काहीतरी इम्पॉर्टंट सांगणार आहे. या माणसाला हलक्यात घेऊ नका. सीआयडी मध्ये हा 10 वेळा यायचा म्हणायचं सावधान रहे, सतर्क रहे. आणि ज्या वेळी तो माणूस नाही राहिला ना, त्यावेळेस मोठा कांड व्हायचा. सो 100% ज्या वेळेस माझ्या लेक्चर मध्ये हे चित्र आलं की सगळ्या गोष्टी एकदम साईडला ठेवून फुल फोकसने आता बघायचं. आता मी काहीतरी भारी बोलणार आहे 100%. बघा आता काय दिलंय, कंजंक्शन इज द ट्रू इफ बोथ सब स्टेटमेंट्स आर ट्रू, अदरवाइज इट इज द फॉल्स. सर कंजंक्शन म्हणजे ते तुम्ही त्रिकोण ते अँड वाला बोलताय ना, हा हे ट्रू जेव्हा असतं जेव्हा दोन्ही पण गोष्टी ट्रू असतं असं म्हणतोय ना, हा बाकीच्या वेळेस सगळं फॉल्स असतं असं म्हणतोय का, हा सर मग आपला जो टेबल होता, या टेबलची ही तर समरी झाली. एक्झॅक्टली. मॉरल ऑफ द स्टोरी ऑफ कंजंक्शन. बेटा जी, moral of the story of the conjunction is when conjunction is true when both the statements are true. If one is the true, another is the false. If one is the false, another is the false. If one is the false, another is the true, then it is the false. सावधान रहिए, सतर्क रहिए. जय हिंद.